दिवाळीची पहिली अंघोळ म्हटलं की सगळ्यांच्याच घरामध्ये खूप प्रसन्न असं वातावरण असतं. साधारण ज्यांच्या घरामध्ये खूप सगळी माणसं असतात त्यांच्या घरामध्ये तर पहाटे 3 वाजल्यापासूनच लगबग सुरू असते, कारण की पहिली अंघोळ जी आहे ती सूर्योदयाच्या अगोदरच आपल्याला करावी लागते. आणि इतक्या लवकर उठलं म्हटलं की भूक सुद्धा तेवढ्याच फास्ट लागते. आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी आमच्या इथे जो मेनू ठरलेला असतो म्हणजे पारंपरिक पद्धतीनं तोच केला जातो घरोघरी. त्याच्यामध्ये धपाटे केले जातात, कुंडगुळे केले जातात, भजी असतात आणि गोडसर अशा कापण्या असतात. इतक्या दिवस आपण राबून जे काही पदार्थ केलेले आहेत फराळाचे ते तर असतातच, पण त्याच्याबरोबर विशेष पद्धतीने ही थाळी तयार केली जाते. तुमच्या इथे याच्या व्यतिरिक्त काय केलं जातं हे मला कमेंट करून सांगा. आणि आता आज मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या इथे कशा पद्धतीने धपाटे केले जातात, कुंडगुळे केले जातात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर धपाट्यांसाठी आणि कुंडगुळ्यांसाठी मी एक वाटण तयार करत आहे. तर इथं हिरवी मिरची घेतलेली आहे. आता ही हिरवी मिरची तुम्हाला तुमचे धपाटे किती तिखट करायचे त्या हिशोबाने घ्यायची आहे. आता याच्यामध्ये मी 1 गड्डी सोलेला लसूण टाकून घेते, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा, कोथिंबीर. आता हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचंय. कुंडगुळ्यांचं आणि धपाट्याचं दोन्हीचंही पीठ एकत्रितच मळणार आहोत. फक्त आपल्याला धपाट्याचं जे पीठ आहे ते थोडंसं सैलसर हवं असतं आणि कुंडगुळ्यांसाठीचं जे पीठ लागतं ते थोडंसं घट्टसर असं लागतं. आता हे पीठ मळत असताना बऱ्याचशा जणींना कळत नाही की त्याचं मेजरमेंट कशा पद्धतीचं असावं. तर त्याच्यासाठी थोडक्यात सांगते, जेवढं आपण गव्हाचं पीठ घेतलंय त्याच्या निम्म आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यावं लागतं आणि ज्वारीच्या पिठाच्या निम्म आपल्याला बेसन पीठ घ्यावं लागतं. तर सगळ्यात अगोदर इथं मी घेतलेलं आहे 2 कप गव्हाचं पीठ. हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे. सगळीच पीठ मी चाळून घेतलेली आहेत. आणि इथं 1 कप ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप बेसन पीठ. वाटण तयार केलेलं होतं हिरवी मिरची, लसूण ते साहित्य वापरून, तर त्यातलं टाकून घेते. साधारण 1-2 चमचे मी टाकून घेते. तुम्हाला कितपत हे तिखट करायचंय त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये ही हिरवी मिरची टाकून घ्यायची. आणि आता खूप सारी कोथिंबीर थोडीशी जास्त वापरायची. कोथिंबीरीचा फ्लेवर अशा पदार्थांमध्ये, अशा नाही सगळ्याच पदार्थांमध्ये छान येतो. आणि चवीनुसार मीठ. आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी घालते आणि हे पीठ सुरुवातीला आपल्याला घट्ट मळून घ्यायचे. जसं की मी तुम्हाला म्हटलं की आपण धपाटे आणि कुंडगुळे या दोन्हीसाठी एकत्रितच पीठ मळतोय. पण धपाटे म्हटलं की त्याच्यामध्ये कांदा हा आपल्याला घालावाच लागतो, म्हणजे आपले धपाटे छान असे लागतात. पण जर कुंडगुळ्यामध्ये आपण कांदा घातला तर आपले कुंडगुळे मात्र फुगणार नाहीत. आता कुंडगुळे म्हणजे थोडक्यात एक प्रकारची पुरीच असते, तिखट चटपटीत अशा पद्धतीची पुरी. कारण की मग ज्यांना कोणाला माहिती नाही ते मला परत प्रश्न विचारतील की कुंडगुळे म्हणजे काय. आणि इथे बघा, गप्पा मारण्याच्या ओघामध्ये याच्यामध्ये वाटीमध्ये काढून ठेवलेली हळद मी टाकायची विसरलेली आहे, तर हळद देखील टाकून घेते. अगदी पाव चमचा हळद. आणि आता परत एकदा हे पीठ मळून घेते. इथं आता छान अशा पद्धतीनं आपला गोळा मळून झालेला आहे. तर इथं अशा पद्धतीचं थोडंसं घट्टसर पीठ लागतं आपल्याला कुंडगुळ्यांसाठी किंवा तिखट पुऱ्यांसाठी. आता आपल्याला याच्या निम्म्या पुऱ्या करायच्यात आणि निम्मे धपाटे. तर त्याच्यामुळे याच्या मी 2 भाग केलेले आहेत आणि हा जो भाग आहे तो एका बाउलमध्ये ठेवते पुऱ्या करण्यासाठी. आणि आता हे जे पीठ आहे ते आपण वापरणार आहोत धपाट्यांसाठी. तर त्याच्यामुळे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचा एकदम बारीक असा चिरलेला कांदा. एक छोट्या आकाराचा कांदा मी घालून घेते. त्याचबरोबर आपले जे धपाटे आहेत ते छान मऊ लुसलुशीत व्हावेत याच्यासाठी इथे मी घेतलेली आहे काकडी, खिसून घेतलेली काकडी. तर इथे साधारण अर्धी काकडी मी टाकलेली आहे. आता हे सगळं आपण व्यवस्थित असं एकत्रित करून घेऊयात. आणि जसं की म्हणत होते, काकडीच्या ऐवजी तुम्ही भोपळा सुद्धा वापरू शकता, खिसायचा आणि याच्यामध्ये वापरायचा. त्यानं सुद्धा आपले जे धपाटे आहेत ते छान मऊसूद अशा पद्धतीचे होतात. आता काकडीमध्ये पाणी आहे तर त्याच्यामुळे याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं नाहीये. तर आवश्यकता वाटली तर परत पाणी घेऊयात, पण सुरुवातीला काकडीचं जे पाणी आहे त्याच्यामध्येच हे गोळा मी मळून घेते. तर इथं आपलं धपाट्यांसाठीचं सुद्धा जे पीठ आहे ते मळून तयार झालेले. धपाट्यांसाठी थोडंसं पातळसर किंवा सैलसर अशाच पद्धतीचं पीठ लागतं.
म्हणजे ते व्यवस्थित असं आपल्याला थापता येतं. इथं आपण एक सुती कपडा घेतलेला आहे. हा जो रुमाल आहे तो परमनंटली आमच्या घरामध्ये ज्यावेळेस आम्ही धपाटे करतो तर त्याच्यासाठीच वापरतो आणि प्रत्येक वेळेस वापरल्यानंतर तो स्वच्छ धुवून ठेवतो. तर तो सुती रुमाल मी घेतलेला आहे, त्याला ओलं करून घ्यायचंय आणि धपाटे करण्यापूर्वी सुद्धा परत एकदा त्याला अशा पद्धतीनं पाण्याचा हात लावायचा, जेणेकरून काय होतं, ज्यावेळेस आपण तयार केलेलं धपाटं तव्यावरती टाकतो त्यावेळेस तो या कपड्याला चिटकून बसत नाही. जेवढ्या साईजचं तुम्हाला धपाटं करायचंय त्या साईजचा उंडा आपल्याला काढून घ्यायचा आणि आता हे आपण थापून घेऊयात. थापत असताना सुद्धा आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा. प्रत्येक भागानुसार प्रत्येक पदार्थाला वेगळं वेगळं नाव दिलं जातं, पण आपण जे आज करतोय ते धपाटं आहे आणि बरेचसे जण काय करतात, हेच करतात आणि याला थालीपीठ असं नाव देतात. पण थालीपीठ जे आहे ते तव्यावरती डायरेक्ट थापलं जातं, ते एकाच बाजूनं शेकलं जातं, दुसरी जी बाजू आहे त्याला म्हणजे झाकलं जातं, म्हणजे ते वरच्या बाजूनं वाफरलं जातं आणि खालची जी बाजू आहे ती छान खमंग खरपूस अशा पद्धतीची भाजली जाते, ते थालीपीठ झालं. आणि हे झालं धपाटं. होल पाडायचे, जे याचा फायदा काय होतो, याच्यामध्ये तेल सोडलं जातं ज्यावेळेस हे तव्यावरती आपण टाकतो आणि खालच्या बाजूला सुद्धा त्याला तेल मिळतं आणि ते व्यवस्थित असं भाजलं जातं. इथं तव्यावरती थोडंसं तेल लावून घेते आणि अलगदपणे ठेवायचं. हे वरचा कपडा काढून टाकायचा. इथं तुम्ही बघू शकता व्यवस्थितरित्या आपलं जे धपाटं आहे ते या पॅनवरती गेलेले. हे जे छिद्र आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं मी तेल सोडून घेते आणि कडेने सुद्धा थोडंसं तेल टाकायचं. आता हे वरच्या बाजूने कोरडं झालेलं आहे, बाजू पलटी करून घेऊया आणि आता पलटल्यानंतर मात्र याला असं झाकून ठेवायचं, म्हणजे ते व्यवस्थित आणि आतमधनं पूर्णपणे वाफरलं जातं. गॅसचा फ्लेम आपण मीडियम ठेवलेला आहे आणि आता तोपर्यंत दुसरं मी थापायला घेते. दुसरं थापत असताना सुद्धा आपल्याला परत एकदा या रुमालावरती पाणी टाकून घ्यायचंय. प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आपण धपाटं करतो त्या वेळेस याला पाणी लावून घ्यायचंय. हे थापत असताना इकडं पण लक्ष द्यायचं, नाहीतर हे तुम्ही पूर्ण थापत बसताल आणि तोपर्यंत इकडं मात्र हे आपलं करपून जायचं. तेल लावून घ्यायचे. आता दुसऱ्या धपाट्यापासून मी एक्झॅक्ट तुम्हाला ती ट्रिक सांगते ज्या पद्धतीनं पहिल्या जुन्या बायका धपाटे भाजायचे त्या. तर आता हे धपाटं काढून घेऊयात. आपलं दुसरं धपाटं थापून तयार झालेलं आहे. मी पॅनला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आपण तयार केलेलं हे जे पहिलं धपाटं आहे ते आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायचंय असं आणि आपण हे आता झाकून ठेवूयात. या पद्धतीमुळे होतं काय की आपण याच्यामध्ये 3 प्रकारची पिठं वापरलेली आहेत आणि ते सडलेले नाहीयेत. सडलेलं म्हणजे पूर्वीच्या काळी गहू असेल, ज्वारी असेल आणि आपला जो हरभरा नाही सडत, पण गहू आणि ज्वारी उकळामध्ये सडलं जायचं, त्याच्यामुळे त्याच्यावरचं जे फोलपाट आहे ते निघून जायचं आणि आतमध्ये मऊसूद अशा पद्धतीचं गहू आणि ज्वारी राहायची, त्याच्यामुळे आपले धपाटे मऊ व्हायचे. पण आता आपण ते सडत नाही, आहे तसं गव्हाचं पीठ घेतो, ज्वारीचं पीठ घेतो, बेसन पीठ घेतो आणि त्याच्यापासून धपाटे करतो आणि मग आपले जे धपाटे आहेत ते थोडेसे इतके म्हणावे असे मऊ लुसलुशीत होत नाहीत. तर त्याच्यासाठी अशा पद्धतीने हे धपाटे भाजायचे एकमेकांवरती ठेवून, त्याच्यामुळे ते व्यवस्थित असे वाफवले जातात, व्यवस्थित असे ते भाजले जातात. आता हे मी काढून घेते आणि आता हे काय करायचं, असं करायचं म्हणजे ह्याची पण ही बाजू भाजली जाते आणि ही पलटी करायचं. इथं तुम्ही बघू शकता सगळीकडनं व्यवस्थित असा गॅसचा फ्लेम त्याला लागलेला आहे. पहिलं धपाट आपण जेव्हा भाजलेलं तेव्हा अशा पद्धतीनं ते भाजलं गेलं नव्हतं. आता याच्यावरती तेल लावायचं राहिलेलं होतं, ते तेल लावून घेते आणि ही बाजू अशी करते, म्हणजे आता ही कच्ची बाजू वरती आली. आता ही पलटी केलं की कच्ची बाजू देखील शेकली जाईल. परत याला 1-2 मिनिटासाठी झाकून ठेवते. तर इथं आपले दोन्हीही धपाटे व्यवस्थित अशा पद्धतीनं भाजले गेलेले आहेत. आता हे आपण काढून घेऊयात. आता मी तिसरं धपाटं करायला घेते आणि थोडक्यात त्याचा सिक्वेन्स तुम्हाला सांगते की आपण 1 नंबरला भाजलेलं धपाटं 2 नंबरचं धपाटं भाजण्यासाठी वापरलं. आता 3 नंबरचं धपाटं भाजत असताना जे आपण 2 नंबरला धपाटं भाजलेलं होतं ते इकडं तव्यावरती परत घ्यायचं आणि मग असंच एक 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 करत पुढे जायचं.
आता इथं आपण कुंडगुळ्यांचं पीठ घेतलेलं आहे, जे असं घट्टसर असं आहे. तर याला थोडंसं मऊ करून घेते, कारण की धपाटे करत असताना बराचसा वेळ गेलेला आहे, तर त्याच्यामुळे एकदा याला मऊ करून घ्यायचंय. आणि त्यातलं पण निम्म पीठ मी घेतलेलं आहे, निम्म बाजूला ठेवलेलं आहे. इथं खाली थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही पिठीचा वापर केला तरीही चालेल, पण आपण हे तळून घेणार आहे ना, तर मग त्याच्यामुळे पीठ वापरलं तर ते पीठ तेलात गेल्यानंतर थोडंसं तेल करपतं, तर त्याच्यामुळे तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता इथं तुम्ही सेपरेट सेपरेट म्हणजे एक छोटा छोटा उंडा घेऊन सुद्धा पुरी लाटू शकता, किंवा अशा पद्धतीनं मी जशा पद्धतीने चपाती लाटून मग पुऱ्या करणार आहे तशा पद्धतीनं देखील तुम्ही हे करू शकता. आता इथं आपली ही चपाती लाटून झालेली आहे. आता जाड पातळ हे तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. जाड लाटली तर पुरी सुद्धा जाड होईल, पातळ लाटली तर पुरी सुद्धा पातळ होईल. आणि इथं आता एक वाटी घेतलेली आहे आणि या वाटीनं मी याच्या पुऱ्या काढून घेते. तेल आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इथं आपली पहिली बॅच करून तयार झालेली आहे. आता आपण हे तळायला घेऊयात. जसे आपण रेग्युलरपणे पुरी तळतो अगदी सेम तशाच पद्धतीनं ही देखील पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे. धपाटे आणि हे कुंडगुळी या दोन्हीसाठी आपण पीठ जरी एकाच पद्धतीनं मळलेलं असलं तरी सुद्धा ह्या दोन्ही गोष्टी करायची पद्धत, भाजायची पद्धत वेगळी आहे. त्याच्यामुळे नक्कीच या दोन्हीच्याही चवीमध्ये सुद्धा तेवढाच फरक आहे आणि दोन्हीच्याही चवी ज्या आहेत त्या अप्रतिम अशाच पद्धतीच्या लागतात. आपली पहिली पुरी तळून तयार झालेली आहे. मस्त खमंग खरपूस अशा रंगाची मी तळलेली आहे, जेणेकरून खाताना ती जास्त चविष्ट लागते. आता इथे अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या पुऱ्या करून तयार झालेल्या आहेत. तर आता फायनली इथं आपल्या पहिल्या आंबोळीचं जे ताट आहे ते तयार झालेले. एवढ्या दिवस आपण जे राबून सगळे हे फराळाचे पदार्थ केलेले आहेत ते इथं मी सगळे ताटामध्ये मांडून घेतलेले आहेत आणि या सगळ्याच्या ज्या रेसिपीज आहेत त्या मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. आणि आता आपण जे मस्त गरमागरम असे केलेले हे धपाटे हे देखील याच्यामध्ये ठेवून घेऊयात आणि मस्त अशा पुऱ्या. आता हे पुऱ्या हे धपाटे खायचं कशाबरोबर, तर त्याच्यासाठी इथं थंडगार असं दही ठेवलेलं आहे मी. तर हे सगळं एकदा बघून घ्या आणि हे बघितल्यानंतर कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं आजच ते मला कमेंट करून सांगा. उद्या आहे पहिली अंघोळ आणि मी उद्याचा मेनू आज तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. त्याच्यामुळे आता कशाचीही वाट न बघता तुम्ही हे दही लावायला घ्या, म्हणजे उद्या सकाळी तुम्हाला मस्त अशा कुंडगुळ्यांबरोबर धपाट्यांबरोबर हे जे दही आहे ते खाता येईल आणि आपल्या दिवाळीचा जो आस्वाद आहे तो घेता येईल.